नमस्कार. आज आपण भाजलेल्या तिखटाला मसाला घरच्या घरी कसा घालायचा ते पाहणार आहोत, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. हा आहे तिखटासाठीचा मसाला. लवंग, मिरी, दालचिनी, मसाला विलायची, शहाजिरी, दगडफूल, नाकेश्वर, रामपत्री, सुंठ, कांदा, खोबरं आणि तमालपत्र. आणि हे ज्या ताटामध्ये तिखट दिसत आहे त्या तिखटामध्ये धने भाजून आणि मिरच्या भाजून बारीक कुटून आणलेलं आहे. ह्या मिरच्या मशीनमध्ये कुटून आणलेल्या आहेत. आणि 1 किलो मिरचीसाठी 1 किलो कांदा बारीक कट करून वाळवून घेतलेला आहे आणि खोबरं पण बारीक कट करून घेतलेला आहे. हा जो खडा मसाला आहे तिखटासाठीचा, हा मसाला कढईमध्ये टाकून फक्त गरम करून घ्यायचा, जास्त भाजून घ्यायचा नाही. आता आपण हा मसाला थोडासा भाजून घेऊ. सर्व मसाला कढईमध्ये टाकून गरम करून घ्यावा. मसाला गरम करण्यासाठी कढईमध्ये टाकताना सर्वात शेवटी शहाजिरे टाकावेत, कारण जर आपण शहाजिरे मसाल्यासोबतच टाकले तर ते मसाला परतताना बुडाला जाऊन बसतात आणि करपतात. म्हणून कधी पण मसाला भाजताना मसाला थोडासा गरम झाल्यानंतर शेवटी कढईमध्ये शहाजिरे टाकावेत, म्हणजे शहाजिरे व्यवस्थित भाजले जातात. मसाला व्यवस्थित गरम झालेला म्हणजे भाजलेला आहे. आता आपण हा मसाला ताटामध्ये काढून घेऊ. मसाला ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये दगडफूल आणि तमालपत्र टाकून व्यवस्थित परतून घ्यावेत. तमालपत्र आणि दगडफूल परतून घेत असतानाच आपण जसा मसाला गरम करून घेतला तसंच दगडफूल आणि तमालपत्र गरम करून घ्यावे, जास्त भाजून घेऊ नये. भाजून घेतलेले तमालपत्र आणि दगडफूल त्याच ताटामध्ये काढावेत आणि परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकावे. थोडंसं म्हणजे कांदा तळेल इतपत, आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यावा. कांदा सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यावा. कांदा जास्त करपू नये. जर कांदा करपला तर खाताना तिखट करपट लागण्याची शक्यता असते. म्हणून फक्त कांदा सोनेरी रंग येईपर्यंतच तळून घ्यावा, जास्त करपून घेऊ नये. आता आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. हा कांदा आपण जे ताटामध्ये मसाला काढून घेतलेला आहे त्याच मसाल्यामध्ये काढून घेऊ. भाजलेला पूर्ण कांदा काढून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवावी आणि कढईमध्ये खोबरं टाकावे. खोबरं टाकून व्यवस्थित भाजून घ्यावे. खोबरं भाजण्यासाठी खोबऱ्यामध्ये तेल टाकावे आणि व्यवस्थित परतून घ्यावे. मसाल्यासाठी खोबरं भाजत असताना एकसारखं परतून घ्यावे, म्हणजे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. भाजून झालेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यावे. मसाल्यामध्ये काढू नये, कारण मसाल्यामध्ये काढलं तर मसाला बारीक वाटला जात नाही, म्हणून खोबरं बाजूला काढून घ्यावे. खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकावे आणि तेल टाकलं की लगेच बारीक कट करून म्हणजे फोडून घेतलेले हळकुंड टाकावेत. लो मिडियम गॅस करत हळकुंड चांगले व्यवस्थित तळून घ्यावेत, म्हणजे कुटताना ते पटकन बारीक होतात, कच्चे राहत नाहीत. हळकुंड तळायला टाकले की त्यामध्ये सुंठ टाकावी. हळकुंड आणि सुंठ बारीक फोडून घेऊन टाकलेले आहे, ते दोन्ही पण व्यवस्थित फ्राय करून घ्यावेत. घरच्या घरी अद्रकापासून सुंठ कशी बनवायची आणि ओल्या हळदीपासून हळकुंड कशी बनवायची या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तरी तुम्ही त्या लिंकप्रमाणे हळकुंड आणि सुंठ बनवू शकता. फ्राय करून घेतलेली सुंठ आणि हळकुंड मसाले काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊ. भाजून घेतलेला तिखटासाठीचा मसाला, हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा.
भाजून घेतलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करावेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घ्यावेत, म्हणजे बारीक कुटून पावडर बनवून घ्यावी. मसाले भांड्यामध्ये घेतलेले आहेत, हे आता मिक्सरला फिरवून घेऊ. कुटून घेतलेला मसाला अशा पद्धतीने सर्व मसाला चाळून व्यवस्थित मिक्सरला पावडर करून घ्यावा. आपण जे धने घालून मिरच्या भाजून बारीक पावडर बनवून घेतलेली आहे, ती पावडर आणि भाजून घेतलेला मसाल्याची पावडर एकत्र करून अशी वाटून घ्यावी, म्हणजे आपला काळा मसाला वर्षासाठीचा तयार होतो. हे काळं तिखट म्हणजे काळा मसाला आणि मिरच्या आणि मसाला एकत्र कुटून आणलेला मसाला हा चवीला सारखाच लागतो. म्हणून जर तुम्ही मिरच्या कुटून आणल्या आणि मसाला जरी घरी मिक्सरमध्ये घातला तरी चालतो, तिखट छान तयार होते. मिरच्या आणि मसाला एकत्र भाजून कुटून कसा आणायचा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्या लिंकप्रमाणे पण तुम्ही मसाला बनवू शकता. नसता या पद्धतीने पण घरच्या घरी मसाला बनवू शकता. जर तुम्हाला मसाला बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.